नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर इथे आज आपण बघणार आहोत शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेल्या फुलवाती. जशा मार्केटमध्ये भेटतात ना, सेम त्याच पद्धतीने पण घरगुती आणि एकदम शुद्ध तुपापासून बनवलेल्या ह्या फुलवाती आहेत. एकदम कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये आणि एकदम शुद्ध अशा या गाईच्या तुपापासून बनवलेल्या फुलवाती. आपण मार्केटमध्ये फुलवाती घेतो, पण त्या भेसळयुक्त फुलवाती असतात. त्याकरता आपल्याला इथे बनवायच्या आहेत घरच्या घरी छान अशा शुद्ध तुपाच्या फुलवाती. तर इथे तुम्ही पाहू शकता मी कापूस घेतलेला आहे. कापूस असा छान पिंजून घेतलेला आहे आणि त्यानंतर छान असा हा कापूस पिंजून झाल्यानंतर मी इथे फुलवात तयार केलेली आहे. तुम्ही बघितलीच असेल. जशी मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना ही फुलवात कशी करायची, सेम त्याच पद्धतीने आपल्याला या सर्व फुलवाती करायच्या आहेत. तर छान अशी ही फुलवात आपली बनवून तयार झाली आहे आणि त्यानंतर या वातीचा वरचा जो भाग आहे ना, तिथे मी अजून छोटासा कापूस घेतलेला आहे आणि तिथे गुंडाळून छान अशी ही फुलवात आपली तयार करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर अशी ही आपली कापसापासून फुलवात तयार झालेली आहे. तर इथे ही जी फुलवात बनवलेली आहे ना, याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्ही कोणत्या मोल्डमध्ये किंवा कशामध्ये तुम्ही वाती बनवतात त्या झाकणाच्या आकाराने किंवा मोल्डच्या आकाराने तुम्ही या वातीची साईज कमी जास्त करू शकता. तर छान असं इथे तुम्ही बघू शकता दुसरी ही माझी फुलवात बनवून तयार झालेली आहे आणि सेम याच पद्धतीने बाकीच्या सर्व ज्या वाती आहेत ना त्या मी अशाच तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला या अशा प्रकारे वाती जर बनवता येत नसतील तर बाजारात ज्या विकत रेडीमेड ज्या वाती भेटतात ना त्या वातींचा वापर केला तरीही चालेल. आणि त्यानंतर वातीची वरची जी टोकं आहेत ना तिथे मी हळदी कुंकू असं लावून घेणार आहे. कारण वाती दिसायलाही छान दिसतात आणि असं बोलतात की वाती ह्या पांढऱ्या शुभ्र ठेवू नयेत, त्याकरता इथे मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. तर सर्व वाती अशा पद्धतीने मी हळदी कुंकू लावत इथे तुम्ही पाहू शकता तयार करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे शुद्ध गाईचं वनस्पती तूप. तर इथं हे वनस्पती तूप घेतलेलं आहे आणि ते छान असं मी वितळवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ॲड केलेला आहे आपला भीमसेनी कापूर. तर इथे तुम्ही पाहू शकता भीमसेनी कापूरच्या मी 4 ते 5 वड्या अशा छान पावडर करून टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये अजून मी एक माझ्याकडे गुलाबाचं अत्तर आहे, जे मी देवांकरताच वापरते. ते अत्तर मी याच्यामध्ये 4 ते 5 थेंब ॲड केलेले आहेत. कारण ज्या वेळेस आपण ही वात प्रज्वलित करू ना त्यावेळेस छान असा हा भीमसेनी कापूरचा सुवास आणि गुलाबाचा सुगंध असा छान दरवळला जाईल. तर इथे या फुलवाती बनवण्याकरता माझ्याकडे घरामध्ये 2 प्रकारची झाकणं आहेत. तुम्ही बघू शकता त्या झाकणांचा वापर केलेला आहे आणि चॉकलेटचं एक मोल्ड देखील आहे, त्या मोल्डचा देखील इथे मी वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा मोल्ड वगैरे नसेल तर अशी घरातील छोटी छोटी जे आपले औषधाची झाकणं वगैरे असतात ना त्याचा वापर करून देखील तुम्ही इथे छान अशा या तुपाच्या फुलवाती तयार करू शकता. किंवा फ्रीजमध्ये जो बर्फाचा ट्रे जो असतो ना, बर्फ बनवण्याकरता आपण वापरतो त्या ट्रेचा वापर केला तरीही चालेल. तर इथे सर्व फुलवाती तुम्ही पाहू शकता एक एक करून मी या झाकणामध्ये आणि या मोल्डमध्ये ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर हे सर्व तूप आपल्याला थोडं थोडं तुम्ही बघू शकता या वातीवर ॲड करायचं आहे. तर इथे छान असं हे तूप मी या सर्व वातींवर तुम्ही बघत असाल ॲड करून घेतलेलं आहे. या वातीचं जी टोकाची बाजू आहे ना ते टोक यामध्ये बुडलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला तूप या वातीवर ॲड करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता या सर्व वातींवर मी तूप हे ॲड करून घेतलेलं आहे. आणि आता या वाती आपल्याला फ्रीजरमध्ये सेट होण्याकरता 10 ते 15 मिनटं ठेवायचे आहेत. तर छान असं 10 ते 15 मिनटं या वाती सेट करून झाल्यानंतर ज्या झाकणामध्ये आपण वाती ठेवलेल्या आहेत ना त्या आपल्याला अशा प्रकारे आपल्या तळहातावर चोळून घ्यायच्या आहेत. म्हणजे हाताच्या गरमीने त्या वाती आपल्या सहज या झाकणातून निघल्या जातील. मोल्डमध्ये ठेवलेल्या वाती एकदम सहजरित्या तुम्ही पाहू शकता निघल्या जातात, त्यामुळे इथे काही करायची गरज नाही. आपल्याला छान अशा या वाती सर्व या मोल्डमधून काढून घ्यायच्या आहे. तर किती सुंदररित्या तुम्ही इथे बघितलं असेल या वाती आपल्या या मोल्डमधून बाहेर निघालेल्या आहेत आणि छान अशा या बनून तयार आहेत. त्यानंतर झाकणामध्ये ज्या वाती आपण तयार करून ठेवल्या होत्या ना त्या पण व्यवस्थितरित्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघितलंच असेल झाकणातल्या वाती देखील किती सुंदररित्या आपल्या बाहेर निघालेल्या आहेत आणि बनून तयार आहेत.
तर अशा पद्धतीने बनून तयार आहेत घरच्या घरी कमी खर्चामध्ये शुद्ध तुपाच्या फुलवाती। तर मैत्रिणींनो, तुम्हीही अशा पद्धतीने बाप्पाच्या आगमनाकरता छान शुद्ध अशा तुपाच्या फुलवाती बनवून बघा आणि बाप्पाच्या आगमनामध्ये स्वागतामध्ये लावा चार चांद। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, हाईप करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।